नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, एका गावामध्ये एक साधू राहत होते. ते दिवसभर रामनामाचा जप करत असत. सकाळ संध्याकाळ टाळ वाजवत भजन कीर्तन करत. त्यांच्या झोपडीच्या शेजारी एक माणूस राहत होता. तो माणूस त्या साधूमुळे खूप वैतागून गेला होता. एक दिवस तो रागाने त्या साधूच्या झोपडीमध्ये गेला आणि म्हणाला, "तू रात्रंदिवस रामनावाचा काय हा रट लावला आहेस? तुला दुसरं काही कामधंदा नाही का? आम्हाला तर काम करावं लागतं. तुझ्या या टाळ्यांच्या आवाजाने माझी झोप व्यवस्थित होत नाही." साधू म्हणाला, "तू पण माझ्याबरोबर रामनावाचा जप कर. तुला माहिती होईल रामनावात किती आनंद आहे." तो माणूस तिरस्काराने म्हणाला, "जर मी तुझ्यासारखा राम राम जॉब करत बसलो, तर तुझा राम मला 2 वेळचे जेवण देईल का?" साधू म्हणाला, "मी तर रामनावातच विलीन झालो आहे. मला तर रामाच्या कृपेने प्रत्येक दिवशी भोजन मिळतं. तू पण रामनाम जप करून बघ, मला माझ्या देवावरती पूर्ण विश्वास आहे. तुला पण भोजन नक्कीच मिळेल." तो माणूस साधूला आवाहन देतो, की "मी तुझ्याबरोबर आज रामनामाचा जप करतो. जर तुझ्या रामाने आज मला भोजन दिलं, तर मी माझं सगळं आयुष्य रामनावात आणि भजन कीर्तनात घालवेन. आणि जर आज मला भोजन नाही मिळालं, तर तू तुझं हे भजन कीर्तन आणि टाळ वाजवणं बंद करायचं." साधू म्हणाला, "मी तर कोणत्याही फळाची इच्छा न करता प्रभूची भक्ती करतो. तरी पण मला तुझं हे आवाहन स्वीकार आहे." तो माणूस साधू बरोबर बसून राम नावाचा जप करू लागला आणि मनामध्ये संकल्प केला, की काही होऊ दे, पण मी आज भोजनच करणार नाही. मग बघतो याचा राम मला कसा भोजन करायला भाग पाडतो. राम नामाचा जप केल्यानंतर तो माणूस विचार करतो, की जर मी घरी गेलो तर माझी बायको आणि आई मला जेवायला देतील. मग मला जेवण करावं लागेल. पण मला साधूला हरवायचं आहे. म्हणून तो घरी न जाता गावाबाहेर असलेल्या एका जंगलामध्ये जातो. जंगलातील एका झाडावरती चढून बसतो आणि विचार करतो, की मी पूर्ण दिवस या झाडावरून खाली उतरणारच नाही आणि अन्नाचा एक कण पण खाणार नाही. अशा प्रकारे मी साधूला हरवेन आणि त्या साधूचा टाळ भजन करणं बंद होईल. काही वेळानंतर जंगलामधून एका गोसाव्याचा समूह जात होता. त्यांना भूक लागली होती, म्हणून त्यांच्यातील एक वृद्ध माणूस म्हणाला, "चालून चालून सर्वांना भूक लागली आहे. त्यामुळे इथे जेवण बनवा. जेवण करूनच आपण पुढे जाऊया." जेवण तयार झालं. सर्वजण जेवण करणारच होते. तेवढ्यात त्यांना एक बातमी मिळाली, की पाठीमागून काही चोर येत आहेत. म्हणून त्यांच्यातील वृद्ध माणूस म्हणतो, "आपल्याला येथून निघायला हवं. नाहीतर चोर आपलं सगळं सामान नेतील." ते गोसावी जेवण न करता तेथेच सोडून निघून जातात. तो माणूस झाडावरती बसून सगळं बघत होता. काही वेळानंतर त्या झाडाखाली चोर येतात. जेवण पाहून चोर म्हणतात, "सुगंध तर खूप छान येतोय. पण हे जेवण कोणी बनवलं असेल? आणि बनवल्यानंतर खाल्लं का नाही? ही कुणाची तरी चाल तर नाही ना आपल्याला फसवण्यासाठी?" त्याच वेळी त्या चोरांची नजर झाडावरती बसलेल्या त्या माणसावरती पडली. ते त्या माणसाला खाली बोलावतात आणि त्याला विचारतात, "आम्हाला मारण्यासाठी हे जेवण तू बनवलं आहेस का?" तो बिचारा हात जोडून गयावया करत म्हणतो, "मी हे जेवण बनवलेलं नाही आणि याच्यामध्ये विष पण नाही. हे जेवण तर गोसाव्याने बनवलं आहे. तुम्ही आल्याची बातमी ऐकून ते इथून पळून गेले, पण चोरांच्या समोर त्यांचं काहीच चाललं नाही." चोर त्याला म्हणाले, "आता तू हे जेवण खा. कारण आम्हाला वाटते, की तू हे जेवण बनवलं आहे आणि त्याच्यामध्ये विष घातलं आहेस. आता तुला पहिल्यांदाच हे जेवण खायला हवं." तो माणूस हट्ट करतो, की "मी हे जेवण खाणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी हे जेवण जेवणार नाही." चोरांच्या मनामध्ये शंका अजूनच पक्की होते. चोर त्याच्या डोक्याला बंदूक लावतात आणि म्हणतात, "तुला हे जेवण खावंच लागणार. नाहीतर तू गोळी खा." त्या माणसाकडे कोणताच पर्याय उरला नाही. तो जेवण करत करत त्या साधूला आठवतो आणि त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागतं.
साधू म्हणाला होता की माझा विश्वास आहे, राम नामाचा जप केला तर तुला राम भोजन नक्कीच देतील. त्यांचं जेवण झाल्यानंतर चोर त्याला सोडून देतात. आता तर त्याला विश्वास बसला की गोसावी आणि चोरांना रामानेच पाठवले होते. तो माणूस सरळ साधूच्या झोपडीमध्ये जातो. त्यांच्या पायावर तो डोकं ठेवून त्यांना नमस्कार करतो आणि झालेली सर्व हकीकत त्यांना सांगतो. आता साधूपेक्षाही तो रामाच्या नावात लीन झाला. त्याने आपलं सगळं आयुष्य रामाच्या भक्तीत समर्पित केलं. तर मित्रांनो, ही कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम अवश्य लिहा. धन्यवाद.